तसेच सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी या विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी, या विराट सभेला सूचना करण्यासाठी, संबोधित करण्यासाठी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री, सच्चे शिवसैनिक सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळा। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। सन्माननीय माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्ष प्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आपण व्यासपीठावर स्वागत करूया। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। आगतम स्वागतम सुस्वागतम। शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसेना सोलापूरच्या वतीनं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। सन्माननीय साहेबांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करते। व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर शिवसेना उद्धव साहेब, तुमचा बाप आलेला इथं आणि ते तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात ठेवा। म्हणून आम जनतेला माझी विनंती राहणार आहे, महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार प्रणितीताई शिंदे लोकसभेला उभे आहेत, अशा पद्धतीचं मतदान करा। संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे आणि प्रणिती लोकसभेत गेलं पाहिजे, याची काळजी घ्या, अशी विनंती करून माझे 2 शब्द मी संपवतो। मनपूर्वक धन्यवाद। यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना मी विनंती करते, हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करावं। त्यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांनाही वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी मनपूर्वक विनंती करते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन पालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणितीताई शिंदे, देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड नरसय्याजी अडम मास्तर, या सर्वांनाही मी विनंती करते आपण वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा। सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन वंदन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। उपस्थित असलेल्या सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सन्मान शिवसेना सोलापूर शाखेच्या वतीनं करूया। मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करूया। सत्कार सोहळ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या विराट सभेला संबोधित करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वरांच्या या पावन नगरीमध्ये आवर्जून उपस्थित आहेत। शिवसेनेची मशाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी यांच्या वतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं श्री सिद्धरामेश्वरांच्या या पावन नगरीमध्ये मनपूर्वक
सहर्ष असं स्वागत करूया. यानंतर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, देशाच्या राजकारणातील बाप माणूस, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते, आपण या विराट आणि ऐतिहासिक सभेला मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करते. आदरणीय श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते, आपण कृपया या विराट आणि ऐतिहासिक सभेला आपण मार्गदर्शन करावं. सोलापूरचे सुपुत्र, देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी ऊर्जा मंत्री आदरणीय श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया तमाम शिवसैनिकांना विनंती आहे, कृपया कुणीही खुर्चीवर उभारू नका, आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा. आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांचे विचार आता आपण ऐकणार आहोत, आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे. आज प्रणितीच्या प्रचाराकरता म्हणून आलेले आदरणीय उद्धवराव ठाकरेजी, त्यांच्याबरोबर आलेले शिवसेनेचे सर्व प्रमुख नेतेगण, व्यासपीठावर असलेले आमच्याबरोबरचे सर्व सहयोगी, नावं घेणार नाही कारण वेळ लागेल त्यामध्ये, सर्व सहयोगी, या निवडणुकीकरता म्हणून पाठिंबा देणारे, सातत्यानं काम करणारे आदरणीय सर्व नेतेगण, आत्ताच कॉम्रेड आडम यांचं भाषण झालं, सगळ्यांनी ते लक्षपूर्वक ऐकलं. एक आमच्या सोलापूरची ती मुलूक मैदान आणि ज्या तऱ्हेनं ते बोलतात तसं ते वागतातही गरिबांच्यासाठी झगडणारा एक प्रमुख कार्यकर्ता. आज उद्धवराव इथं आले, आज मला बाळासाहेबांची आठवण येते की बाळासाहेब असते, दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद प्रणितीकरता सदैव राहिलेला आहे, आमच्या फॅमिलीकरता राहिलेला आहे. आणि त्यांचे चिरंजीव आज आमचा अलायन्स झाल्यामुळं ते इथं आले. मला आठवतं, मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो आणि मुख्यमंत्री होतो तेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेचा अलायन्स होता, तर त्यांना BJPने खूप प्रेशर केलं होतं की तुम्ही सोलापूरला गेलं पाहिजे आणि ही निवडणूक जिंकली पाहिजे आणि सुशीलकुमारला पाडलं पाहिजे म्हणून. पण बाळासाहेब वस्ताद असे काय भारतीय जनता पार्टीला ते वळणारे असे नव्हते. ते आले सोलापूरला, सर्किट हाऊसमध्ये गेले, त्यावेळेस सर्किट हाऊसमध्ये त्या हॉटेलमध्ये गेले, सरोवरमध्ये चहा घेतला आणि परत मुंबईला निघून गेले. एवढ्या प्रकारचं त्याने प्रेम माझ्यावर दाखवलं, ते आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही. बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते. तसंच उद्धवरावांचं आहे, काही फरक नाही. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. आणि ह्या आमच्या सगळ्या भारतीय राजकारणामध्ये आम्ही जे एकत्रित आलो ते या देशाची लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही एकत्रित आलो.
नाहीतर हे शक्य नव्हतं. ज्या वेळेस दिल्लीमध्ये बोलणी चालू होती, मीही त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अग्रही भूमिका घेत होतो की मला माहिती होतं बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका. बाळासाहेब सातत्यानं सांगायचे की माझा एक ड्रायव्हर होता सय्यद म्हणून, आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एकटे रात्री जायचे, तर त्याच्यावर ते प्रेम करणारे याच्यावरूनच मला ते कळायचे की बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन निघालेले एक थोर नेते होते. आणि तेच उद्धवरावांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसबरोबर अलायन्स केला आणि आज सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो. पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही, परंतु सर्वधर्म समभाव घेऊन ते पुढे निघालेले आहेत. हे राष्ट्र टिकलं पाहिजे, हे राष्ट्र जिवंत राहिलं पाहिजे, जातीच्या धर्माच्या नावावर ह्या राष्ट्राला तोडता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघालेले आहेत. मित्र हो, मी जास्त बोलणार नाही, पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे. आणि पंतप्रधानजी तर ते हुकुमशाह बनू पाहत आहेत. आम्ही लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करतो. ज्या भारतीय सत्तेने, ज्या भारतीय आमच्या सगळ्या काँग्रेसने लोकशाही मिळवून दिली, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याकरता म्हणून त्यांना प्रवृत्त केलं, आणि त्यांनी ही घटना लिहिली, सेक्युलर स्टेटस या देशाला दिलं, आणि सर्व धर्म, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, ह्या सगळ्यांना एकत्रित राहून या देशाची सेवा करण्याकरता म्हणून त्यांनी प्राधान्य दिलं. पण हे आपल्या देशाचे पंतप्रधान आज हुकुमशाह बनू पाहत आहेत. ही खरी लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे. आणि मला माहिती आहे, सोलापूर हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्याची भूमी आहे. इथं देशाकरता रक्त सांडलेल्या लोकांची भूमी आहे. आणि म्हणून इथं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हुकुमशाही येऊ देणार नाही, आणि आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. असो, आज ते प्रणितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवराव इथं आले. मी एवढंच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आलात, काँग्रेस पक्षाकरता म्हणून इथं आलात, आणि प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात. पण मित्र हो, येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात, पण 7 तारखेला प्रणितीचं चिन्ह आहे हात. त्या हातावर बटन दाबायचं आणि प्रणितीला सांगायचं की प्रणिती ताई, तू सोलापूरचं रक्षण करण्याकरता, इथली लोकशाही टिकवण्याकरता, ही गरिबांची सगळी ही जी कष्टाची भूमिका आहे आणि गरिबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंटमध्ये लढ. सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन तू पार्लमेंटमध्ये लढ. आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत. अशा प्रकारची आज भूमिका घेऊन आपण सगळे निघालेलो आहोत. मी या ठिकाणी विराम देतो माझ्या भाषणाला आणि शुभेच्छा देतो.
धन्यवाद. जय हिंद. जय आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माजी पंतप्रधान हम भारत की नारी है फूल नहीं चिंगारी है असं या उक्तीला साजेच असं व्यक्तिमत्व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांना विनंती करते, आपण तमाम मतदारांना आवाहन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, आदरणीय आडम मास्तर जी, आदरणीय कोकिळ साहेब, आदरणीय रतिकांत पाटील जी, आदरणीय मिलिंद नार्वेकर जी, प्रकाश यलगुलवार जी, अस्मिताताई, आदरणीय महेश कोठे जी, आदरणीय चेतन नरोटे जी, आदरणीय सुधीर खरटमल जी, अजय दासरी जी, गणेश वानकर जी, अमर पाटिल जी, आदरणीय प्रकाश वानकर जी, आदरणीय बर्डे साहेब, उपस्थित तमाम सोलापूरकर, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, जय महाराष्ट्र. मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते की ते वेळात वेळ काढून आज मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला आले. कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल? पण आले, बदला घ्यायला आले. उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला. मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला. आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं. काय बोलणार आहेत उद्धव साहेब? पहिल्यांदा विधानसभेत आले, पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले, काय बोलणार आहेत? आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं. आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र, आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं. तेव्हाच आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे. अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले त्यांनी विधानसभेच्या समोर, आमच्या सगळ्यांच्या समोर, पूर्ण विधानसभेच्या समोर, विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलोय. आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविडमध्ये दिवस रात्र काम केलं आणि कोविडमधून या महाराष्ट्राला मुक्त केलं, त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला. रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले. सगळं त्यांचं रात्रीतच होतं, तुम्हाला माहिती आहे. 50 खोके, ती शपथविधी विसरू नका, ती शपथविधी विसरू नका. आणि म्हणून आज महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, आदरणीय आडम मास्तरांचा कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी, गोर गरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी, दीन दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी. कारण का भारतीय जनता पक्ष फक्त 2 लोकांचे मायबाप आहे, अदानी आणि अंबानी. तुमचा वापर केला, इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या 10 वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली. पण सोलापूरकरांना काय दिलं? 15 लाखाचं ते आमिष. आज 10 वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं. खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे, वरपासून खालपर्यंत. आज सकाळी पण बोलले, खोटं बोलून गेले. 15 लाखाच्या आमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं. तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता, कोरी पाटी होती.
काम पण नव्हतं, अनुभव नव्हता, तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलं 15 लाखाच्या त्या अमिषावर. 5 वर्ष झाले 15 लाख काय मिळाले नाही. परत ज्यांना ओळखत नव्हता, ज्यांना अनुभव नव्हता, ज्यांनी काम नव्हतं केलं, परत तुम्ही त्यांना निवडून आणलं. किती मोठ्या मनाचे. पहिला गेला, दुसरा आला, दुसरा गेला, आता उपरा आला. किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत, किती खेळ खेळणार, किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा. आणि नुकसान आपला झाला, नुकसान या सोलापूर जिल्ह्याचा झाला, नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला, नुकसान सोलापूरचा झाला, नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला. ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. दरवेळेस उमेदवार बदलावा लागला. वाईट वाटतं महास्वामींचं की त्यांचं तिकीट कट झालं. कामच नाही, त्यांचा पण दोष नाही. 10 वर्षात सोलापूर खूप मागे गेलं. वाईट वाटतं. एक विमान सेवा सुरू नाही करू शकले. एक विमान सेवा चिमणी पाडली. 10 महिने होत आहेत चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत ह्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत आहे. मग का पाडली चिमणी? का बोरामणी एअरपोर्ट जे शिंदे साहेबांनी आणलं, का त्याला पैसे दिले नाहीत, का थांबवलं? काम तर केलं नाही, पण झालेली कामं पण बिघडवली. बोरामणी एअरपोर्ट थांबवलं. NTPC वरून दुहेरी पाईपलाईन येणार होती, ती पण थांबवली. उद्धव साहेब, आज सोलापूर शहराला 8-8 दिवसाआड पाणी मिळतं. एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. आज 2 वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन्स घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही. आज 8-8 दिवसाआड पाणी येतं. त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटरला हात लावून मृत्युमुखी पडतायत. कोणाचा पाप आहे हा? भारतीय जनता पक्षाचा. कालच औसे वस्तीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, त्या मोटरला शॉक लागून. रस्ते कुठे? स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं. स्मार्ट सिटी फक्त 3% भागात बनवली. का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे झोपडपट्ट्या आहेत तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे माझे कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही? आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना, मग का सोलापूरला पाईपलाईन आणून 24 तास पाणी दिलं नाही? का तिकडे पैसे वाया घातले? कोणाच्या खिशात गेले हे स्मार्ट सिटीचे पैसे? एक दिवशी हे महाराष्ट्रच गुजरातला देतील चालवायला. रस्ते दिसत नाहीयेत. कोटीचे रस्ते आणले, कुठे? अहो शहरात रस्ते नाहीयेत, गावात रस्ते नाहीत. कुठे तुमचे 4000 कोटीचे? इतकं रेटून खोटं बोला. उद्योग IT पार्क कुठे? एक पण उद्योग आणला नाहीये सोलापुरात NTPC नंतर. आणि ज्या थाटामाटात तुम्ही आलेले, जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू शकतो, ते केवढं काय करू शकतात? केवढं काय करू शकतात? काय केलं? फक्त तुमचा वापर. तुमच्या मताची किंमत नाही राहिली BJPला. त्या शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आले, त्या कामगाराच्या, त्या महिलेच्या जीवावर, त्या तरुणाच्या जीवावर निवडून आले आणि आज तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे BJP करत आहे. GSTचा राक्षस, महागाई, दुष्काळात 13वा महिना, अशी परिस्थिती निर्माण झाली आज माझ्या सोलापुरात. जेव्हा मुलगा 10वीला बसला असतो आणि 10वी नापास होतो तेव्हा घरामध्ये दुखावटा असतो की बाप रे, त्याचं 1 वर्ष वाया गेलं. तरी 10वीचा पेपर देऊ शकतो तो आणि पास होऊ शकतो. पण सोलापूरचं काय? 10 वर्ष मागे गेलं सोलापूर. कोण जबाबदार? आणि अजूनही येतात तुमच्या समोर आणि काय म्हणतात? उमेदवाराच्या चेहऱ्याकडेच बघू नका. किती फसवणार, अजून किती फसवणार? आणि म्हणून काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची गरज आहे. कारण का ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांनी लोकसभेमध्ये जाऊन काहीही केलं नाही. त्यांनी खासदारकी वाया घालवली, लोकशाहीचा अपमान केला, तुमचा अपमान केला. केवढं काय करू शकले असते, केवढं काय बोलू शकले असते, पण नाही, त्यांनी वाया घालवली. आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे. त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाहीत ना, हुकुमशाही आहे. लगेच बोलले तर ED लावतात त्यांच्या मागे. उद्धव साहेब, सोलापुरात तर विचारू नका. मागच्या 3 दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे.
तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देतायत, ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन. फक्त धमकीचं राजकारण चालू आहे इथे. म्हणजे कसं, म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत, मोठे मोठे नेते. अहो महाराष्ट्र चालवा, इकडे धमकी काय देत बसलायत. आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार. हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत. धर्म, जात पात ह्याच्या पुढे ह्यांना काही सुचत नाही. समाजामध्ये तेढ नावण्याचं पाप भाजप करते. एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय, दुसरीकडे माझी माय माऊली वण रेशन दुकानात फिरते, तिथे तिला धान्य मिळत नाही, रॉकेल बंद केलंय, पाणी मिळत नाहीये, आणि तुम्हाला हे सुचतंय. शी, लोकांमध्ये तेढ, महागाई, 300 रुपयाचं 1200 रुपये, कसं काय जगतोय माझा कामगार, आणि तुम्हाला हे सुचतं. आदम मास्टर साहेबांनी कष्ट करून घरं आणलेली, त्याचं पण आयत्या वेळात नागोबा. आज दमदाटी, आज कोणकोणत्या तरी रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी, आणि खरंच वाईट वाटतं. म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त 20,000 लोक. अहो आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आहे. आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू. खेद, शेम. आणि हे मी नाही, मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला. हे मी नाही, त्यांच्यासारखं जाऊन करतात ना, हे बोला हे बोला, असं आपण करत नाही, दमदाटी देत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता सोलापूरला पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे. मी 15 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, 15 वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिलीत. 3 टर्म तुम्ही मला आमदार बनवले. ही सोपी गोष्ट नाही आहे ह्या शहर मध्यातून. कामामुळे तुम्ही मला आशीर्वाद दिला. आज तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे, एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे, एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे. आणि हे नातं हे तोडू शकत नाही, हिम्मत पण करू नका. या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या. युद्ध आहे, मतदारसंघ खूप मोठा आहे, 500 गावं भेट करून मी आली आहे. 7 दिवस राहिले आहेत, रात्र वैराची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कसे येतात. गाफील नका राहू. 7 मेला आशीर्वाद स्वरूपात तुमचं मतदान या महाविकास आघाडीच्या तुमच्या ह्या बहिणीला करा. मी 1 नंबरवर आपलं त्या ठिकाणी बटन आहे, आणि आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आणि अहोभाग्य मला द्या. एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा, पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढायला तयार आहे. या सोलापूरच्या प्रतिज्ञा, प्रणितीच्या प्रतिज्ञा, पहिली प्रतिज्ञा सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच. दुसरी प्रतिज्ञा सोलापूर खड्डे मुक्त करणारच. तिसरी सोलापुरात दुष्काळमुक्त म्हणजे पाणीच, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारच, IT पार्क आणणारच, आणि सोलापूर लोड शेडिंग मुक्त करणारच. या 5-6 माझ्या प्रतिज्ञा आहेत. आणि मी वचन देते आज सगळ्यांच्या समोर, सगळे दिग्गज आहेत. खरं तर हिम्मत नाही होत. परवा पवार साहेबांच्या समोर बोलत होती, मी माझ्या वडिलांच्या पण समोर बोलत नाही. आज उद्धवजी आहेत, सगळे बलाढ्य नेते, सगळे अतिशय सुंदर बोलणारे. पण तुम्ही हिम्मत देता, तुम्ही मला हिम्मत देता लढण्याची. निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. प्रणितीताई तुम आगे बढ़ो. यानंतर राष्ट्र उद्धव साहेब, देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. सोलापूर मुंबईमध्ये लोकसभेचे उमेदवार आझाद मैदानावर आदरणीय प्रणिताई शिंदे यांना व महाविकास आघाडीला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय नानासाहेब पटोले व देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब या चौघांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मी प्रभाकर भैया देशमुख या नात्यानं
माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम कष्टकरी शेतकरी कामगार दीनदलितांच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देतोय. आणि ह्या महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमर अकबर अंतनी आहेत. ह्या तिघांचा पिक्चर बोर झालेला आहे. आता ब्रह्मा विष्णू महेशाचा तिघांचा जोडा आहे. उद्धवसाहेब ठाकरे, नानासाहेब पटोले आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो. उद्धव साहेबांना राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची धन्यवाद सांगता उद्धव होणार आहे. साहेब. कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब, तुमच्या नेतृत्वाची संपूर्ण देशाला गरज आहे. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला आले. सामूहिक राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपणार आहे. सर्वांनी मिळून आपण सामूहिक राष्ट्रगीताला सुरू करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गावे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता. जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. या जाहीर सभेसाठी उपस्थित राहिलेल्या तमाम शिवसैनिकांचं, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.